नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यामध्ये आता गेस्ट हाऊसचा रमा दरवाजा उघडते आणि रमा दरवाजा उघडताच आता अक्षय हा आतमध्ये येतो आणि रमाच्या 2 वेण्या बघतो आणि रमाच्या 2 वेण्या बघून अक्षय म्हणतो की अरे 2 वेण्या कधी घातल्या तू? तेव्हा आता रमा म्हणते की मला ना 2 वेण्या घालाव्याशा वाटल्या म्हणून मी घातल्या. रमा म्हणते की त्याचं काही नाही, थोडंसं बाळाचं टेन्शन आहे, पण मला वाटतंय ना तुमच्यावरच जाणार तो. तर अक्षय खुश होतो आणि अक्षय आता त्याच्या हातातील बाळाचे पोस्टर्स आता तो फोटो रमाला दाखवतो आणि म्हणतो हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. तेव्हा रमा तो बाळाचा फोटो बघते आणि म्हणते की याची काय गरज होती, मी तुमच्याकडेच बघेन ना. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की याच्याकडे जर तू बघत राहिलीस तर नक्कीच आपलं बाळ हसरं होईल. रमा म्हणते की तुमच्याकडे जरी बघितलं तरीसुद्धा आपलं बाळ हसरं होईल. आणि त्यानंतर आता पटकन आता रमा ही अक्षयला मिठी मारते आणि रमा अक्षयला मिठी मारताच आता अक्षय म्हणतो की रमा काय झालं? तर रमा आता अक्षयला खूप दिवसानंतर तिने मिठी मारलेली असते. रमा अक्षयच्या मिठीत आता विसावा घेते आणि त्यानंतर इकडे आता टेरेसवरती आनंद आणि आभ्या सगळेजण बसलेले असतात. तर आता आभ्याला चिड येते आणि आभ्या म्हणतो की मला ना आता ही चॅटिंग वगैरे नाही करता येणार, मी डिलीटच करून टाकतो. तर आनंद म्हणतो की आभ्या अरे असं काय करतोयस, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असतो. आणि तेवढ्यात आता रमाकांत म्हणतो की अभि अर्ध्यावरती सोडून गेली सारा डाव आणि आठवणीशिवाय तुझा दिवस म्हणजे काळजावर तलवारीचा घाव. आणि रमाकांतचा तो शेर ऐकून आता आभ्या अवाक होऊन रमाकांतकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता रमाकांत म्हणतो की माणसं जातात अरे अभि, पण माणसं जाताना आपली स्मृती कायम आपल्या मनात ठेवून जातात. आणि रमाकांतच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रमाकांत म्हणतो की माणसं जरी सोडून गेली तरी जगणं सोडायचं नसतं रे. आणि डोळ्यातलं पाणी पुसत आता रमाकांत म्हणतो की तू काय म्हणत होता, शेरो शायरी फक्त मला जमतं. आणि रमाकांत म्हणतो की तुमचा बाप आहे मी सगळ्यांचा, कळलं का तुम्हाला? तर आनंद आणि आभ्या रमाकांतकडे बघतो आणि पटकन रमाकांत उठून आता आभ्याला मिठी मारतो आणि लगेच आनंद हसतच म्हणतो की अरे यार, खरंच मातीत रुजलेलं रोपटं आहे हे. आणि त्यानंतर आता दोघेही एकमेकांच्या मिठीत असताना इकडे आता आनंद म्हणतो की झालं का तुमचं? आणि तुमच्या दोघांचं झालं असलं तरी चुलत्याकडे बघून आणि भावाकडे बघून मलासुद्धा आतून थोडी तर लगेच आता आभ्या म्हणतो शेरशायरी आठवते काय? आणि लगेच आता आभ्या म्हणतो की मग तू सुद्धा एखादा शेर होऊ जाऊ दे. तर आनंद म्हणतो की तू फूल मी फुलदानी आणि मी राजा तू राणी आणि किती गाऊ मी तुझ्यासाठी गाणी, तरीसुद्धा तू देत नाही मला नारळाचं पाणी. आणि मला वाटतंय की इथपर्यंतच आहे आपली कहाणी आणि इथपर्यंतच कविता करून कवी झाला निर्वाणी. तू फूल मी फुलदानी. आणि ते शेर ऐकताच आता आभ्या मोठमोठ्याने हसू लागतो. आता रमाने भिंतीवरती तिचा आणि अक्षयचा फोटो लावलेला असतो. प्रेमाने रमा आता त्या फोटोसमोर येते. रमा म्हणते की आता तुम्हाला लवकरच कळेल की खरी रमा कोण आहे आणि ते सांगायला मी येणार नाही आणि तुम्हालाच ते ओळखावं लागेल की खरी रमा कोण आहे ते. रमा आता त्या फोटोकडे बघत म्हणते की आपलं जर प्रेम खरं असेल तर तुम्ही मला नक्की ओळखताल. आणि रमा तेवढ्यात तिच्या पोटाला हात लावते आणि म्हणते की आता आपण आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात करतोय आणि आता आपल्याला मागे वळून नाही बघायचं. असे म्हणत आता रमा तिच्या पोटाचा किस घेते आणि तेवढ्यात आता रमा ही तिच्या बॅगजवळ जाते. बॅगची चेन लावत आता रमा ती बॅग उचलू लागत असतानाच दरवाजा उघडून अक्षय तिथे येतो आणि रमाला बॅग उचलताना बघतो आणि पटकन पळतच अक्षय रमाकडे येत म्हणतो की रमा अगं तू हे काय करतेस? या अशा वेळेला अशा परिस्थितीत ह्या अशा जड वस्तू नसतात उचलायच्या. आणि तेवढ्यात आता रमा अक्षयकडे बघते. रमा अक्षयला म्हणते की तुम्ही माझी कशाला काळजी करता, तुम्ही त्या बाईकडेच जा आणि तिला ना काजू बदामच खाऊ घाला. अक्षय आता रमाकडे बघतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू का नाही आहे आपल्या रूममध्ये माझ्या शेजारी मग? आणि लगेच आता हातातील कागद रमा आता अक्षयला मारू लागते आणि अक्षय म्हणतो की का पाठवलंस मग तू आपल्या रूममध्ये तिला? तेवढ्यात आता रमा म्हणते की मी पाठवलं का तिला? तर आता रमा चिडल्यानंतर अक्षय म्हणतो की तुझा हा तिटकारा, तुझी ही चीड मी खूप मिस करतोय रमा. आणि इकडे आता रमा म्हणते की तुम्हाला का नाही कळत? तर आता रमा म्हणते तुमचा मोबाईल ना का तुम्ही विकून आलात का?
अक्षय म्हणतो की ऐक ना रमा, या व्यवसायात आता तुझ्याकडे जे पैसे मिळतात ना त्यातील काही पैसे तू बाजूला काढ, बँकेत अकाउंट उघड, रिकरिंगमध्ये पैसे टाक, एखादी SIP उघड आणि बिझनेस मॅनेज कर. आणि अक्षय आता ते फक्त आता रमाला सांगत असताना रमा आता ते स्वप्न बघत असते आणि तेवढ्यात इरावती तिथे येते आणि रमाला भानावर आणत म्हणते की कामवाली. तर रमा आता इरावतीकडे बघते. इरावती म्हणते की चला आता आपल्याला कामाला जायचंय, कामाला लागायचंय. आणि पटकन आता इरावती त्या चिवड्याचे पॉकेट सगळे त्या बॅगमध्ये भरवते आणि नंतर आता रमा एका हातात एक पिशवी तर इरावती दुसऱ्या हातात दुसरी पिशवी घेऊन दोघेही आता चिवडा विकायला बाहेर पडणार असतात. आणि त्यानंतर इरावती आता रमाला घेऊन बाहेर येते. पण रमाचा हात धरत इरावती म्हणते की अगं थांब थांब, अशी कुठं चाललीस? तुझ्यासाठी ना खूप अवघड आहे बाबा. आणि पटकन आउट हाऊसचा दरवाजा आता इरावती बंद करते आणि लगेच आता रमा म्हणते की माझ्यासाठी माझं जीवनच खूप अवघड आहे, त्याच्यापुढे या अटी तर काहीच नाही आहे. आणि आता इरावतीने एक मोठ्या पडद्याचा दरवाजा केलेला असतो आणि ती चौकट रमाच्या आडबाजूला धरून इरावती म्हणते की आता बडबड करू नकोस आणि पटकन याच्या पाठीमागे उभा राहा आणि लवकर निघ. आणि तो बोर्ड आता रमाच्या आडबाजूला धरत रमाला आता इरावती पुढे पुढे घेऊन जाऊ लागते. आणि तेवढ्यात आता भूषण त्याची रिक्षा घेऊन गेटवर तयारच असतो. पटकन आता गेट समोर येताच आता इरावती म्हणते की जा पटकन आणि बस रिक्षात. रमा आता रिक्षात बसते तर भूषण त्याची रिक्षा घेऊन तेथून निघून जातो. पण त्याच वेळेस आता सीमानी आता इरावतीला बघितलेलं असतं आणि सीमा विचार करते की वंशा एवढा मोठा बोर्ड घेऊन कुठे जाता येत. आणि त्यानंतर आता इरावती तो बोर्ड आता शेजारीच ठेवते. इकडे आता सीमा ते सगळं बघते आणि विचार करते की वंशाने मागे का वळल्या त्या आणि तो बोर्ड तिथे का ठेवला. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी रमा ही सकाळीच उठते. सकाळी उठल्याबरोबर रमा आता आंघोळ करते आणि त्यानंतर मस्तपैकी गार्डनमधली परडी घेऊन आता रमा फुलं घेऊन येते. रमा आता खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने त्या फुलातील एक गुलाबाचे फूल उचलून रमा आता अक्षयकडे बघते. अक्षयच्या त्या फोटोकडे बघत आता रमा त्या फुलाचा वास घेते आणि रमा प्रेमाने अक्षयकडे बघत गोड स्माईल देते. आणि रमाचे मन आता ताजे टवटवीत झालेले असते. आणि त्यानंतर रमा आता रांगोळी काढून दरवाजात सगळी काही भरदा सुंदर रांगोळी काढते. आणि त्यानंतर त्या रांगोळीकडे बघत आता रमा खुश होऊन हसू लागते. आणि रांगोळी काढून झाल्यानंतर रमा आता तिने तयार केलेला चिवडा आता सगळा पॉकेटमध्ये भरते. आणि रमाचे आता ते काम अगदी व्यवस्थित रमा एकदम वेळेत करत असते. आणि त्यानंतर आता रमा ही कॉटवर बसते आणि पुन्हा आपल्या पोटाला हात लावत रमा म्हणते की बाळा, आपण ना इथे फक्त काम करण्यासाठी नाही आलो, आपण आपल्या बाबांना सत्य सांगायला आलोय. आणि देव करो आणि तो क्षण लवकर येवो असे रमा स्वतःच्या मनाशी पोटावरती हात ठेवून बोलते. आणि त्यानंतर आता चिवड्याचे पॉकेट भरल्यानंतर पुन्हा आता इरावती तिथे येऊन त्या बोर्डच्या आडबाजूला रमाला घेऊन पुन्हा आता भूषण रिक्षा आणताच आता रमा चिवड्याचे पॉकेट विकायला जाते. आणि पुन्हा आता सीमाने आता इरावतीला ते बोर्ड घेऊन जाताना बघितलेलं असतं. आणि त्यानंतर आता रमा ही पुन्हा चिवडा विकते. आणि आता घरी येताच रमा पुन्हा आता किती पिशव्या गेल्या या चिवड्याचा सगळा हिशोब वहीत लिहून ठेवते. आणि तेवढ्यात आता माही तिथे येते आणि आता माहीने रिकामे चिवड्याचे पॉकेट आणलेले असतात. आणि तेवढ्यात आता माही म्हणते हे घे, हे अक्षयने आणलंय. तेव्हा आता लगेच रमा माहीकडे बघते आणि म्हणते की नक्कीच अक्षयने आणलंय का? तर आता माई म्हणते हो, मला कशाला आणील ते. आणि रमा ते मोकळे चिवड्याचे पॉकेट घेते आणि त्यामध्ये चिवडा भरते. आणि त्यानंतर आता रमाला 3रा महिना लागलेला असतो. 3 महिने रमा अगदी व्यवस्थितपणे ते चिवडा विकण्याचं काम करत असते आणि त्यातून येणारे पैसे त्याचा सगळा हिशोब आता रमा ठेवत असते. त्या पैशाकडे बघत आता रमा म्हणते की यातील काही पैसे ना आता बाजूला काढून ठेवायला हवेत. आणि रमा म्हणते की यातील काही पैसे मला आता बाळाच्या संगोपनासाठी लागणार आहेत. तेव्हा पटकन रमा ते पैसे आता तिच्या पर्समध्ये बाजूला ठेवते. आणि रमा विचार करते की आता आपल्याला ना खरंच पैशाची गरज भासणार आहे आणि बाळासाठी प्रत्येक क्षणोक्षणी पैसे लागतील. आणि आता रमाचे पोटसुद्धा बऱ्यापैकी दिसू लागलेलं असतं. आणि रमा तिच्या पोटाला हात लावून आता कॉटवरून उठते आणि पुन्हा आता प्रेमाने रमा तिच्या बाळाकडे बघू लागते. आणि रमा म्हणते की आता मला माझ्या बाळाची अजूनच जास्त काळजी घ्यावी लागेल. रमा प्रेमाने पुन्हा अक्षयच्या फोटोकडे बघते आणि विचार करते की बाळा, अजून फक्त काही महिने
आणि इकडे आता माही ही बेडरूममध्ये आलेली असते आणि माही आता बेडरूममध्ये येताच माहीने आता बाळाच्या आकाराचा मोठा पॅड आणलेला असतो आणि तो पॅड आपल्या हातात घेत आता माही म्हणते की रमा तू माझ्या प्लॅनमध्ये फसलीस. आता जोपर्यंत बाळ माझ्या हातात येत नाही ना तोपर्यंत मी अक्षयच्या समोर हा पॅड घालून राहणार. आणि तेवढ्यात आता अक्षय हा दरवाजात येऊन दरवाजा वाजवू लागतो आणि बेडरूमचा दरवाजा वाजवत असतानाच आता अक्षय रमाला हाक मारतो. माही आता दचकते. माही खूप घाबरते आणि दरवाजाकडे बघते. अक्षय आता दरवाजात आल्याचे माहीला कळते आणि तेवढ्यात आता पटकन माही ही घाबरतच तो पॅड तिच्या पोटाला कपड्याच्या आतमधून घालते आणि त्यानंतर मोठ्याने माही म्हणते आले आणि माही दरवाजा उघडते. अक्षय आता माहीला बघतो आणि अक्षय आता माहीच्या पोटाकडे बघत आता खुश होतो आणि म्हणतो की अरे वा वॉकिंग करतेस काय. तेव्हा आता लगेच माही ही अक्षयकडे बघते आणि म्हणते की कशी दिसते मी आणि मी हे कपडे घातलेत. आणि तेवढ्यात आता रमाच्या पोटाकडे म्हणजे माहीच्या पोटाकडे बघत अक्षय खुश होतो आणि हसतच माहीला म्हणतो की ए रमा तुझं तर पोट आता दिसायला लागलंय. 4था महिना लागला ना. तर हसूनच माही आता होकार देते. प्रेमाने अक्षय आता माहीच्या पोटासमोर आता वागतो आणि लगेच आता बाळाकडे बघत आता अक्षय खूप खुश होतो. आणि इकडे आता रमाला खरंच 4था महिना लागलेला असतो आणि रमा त्या आता गेस्ट हाऊसमध्ये पुस्तक वाचत आता आपला वेळ घालवत असते. धार्मिक पुस्तक वाचून बाळावरती चांगले संस्कार बिंबवण्याचा आता रमा प्रयत्न करत असते. आणि इकडे आता रमा विचार करते की बघता बघता तर आता 4था महिना लागलाय. आणि त्यानंतर आता रमा विचार करते की या घरातलं जर कोणीतरी माझ्यासोबत असतं तर किती बरं झालं असतं. आणि तिकडे मावशी आणि आईसुद्धा कोणी मला न्यायला येत नाही आहे. आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की पण बाळा तू काही काळजी करू नकोस मी तुझं सगळं काही करेन. आणि इकडे आता रमाला सगळं आठवतं. कावेरी म्हटलेली असते की रमा तू आता इथेच राहायचं कुठंच जायचं नाही तुझं बाळंतपण मी करेन. आणि ते सगळं आठवताच आता रमा म्हणते की देवा काय माझ्यावरती दिवस आलेत. आणि आता रमा ही अक्षयच्या फोटोकडे बघते आणि म्हणते की खरंच मी घरच्यांपासून आणि यांच्यापासून लांब गेले का. तेव्हा रमाचं दुसरं मन म्हणतं की रमा तू एकटी कुठे आहे. रमा आता अक्षयच्या फोटोवरून हात फिरवते आणि पटकन आता रमा तिचे दुसरे मन विचार करते की रमा अगं तू एकटी कुठे आहे. आपलं बाळ आहे ना तुझ्यासोबत. आणि त्यानंतर इकडे आता ती फुलं परडीतली तिथे ठेवलेली असल्यामुळे रमाला आता त्या फुलाचा वाससुद्धा सहन होत नसतो आणि पटकन रमाला आता वॉमिटिंग होऊ लागते. आणि इकडे आता अक्षय हा बेडरूममध्ये बसलेला असतो आणि तेवढ्यात आता माही तिथे येते. आणि इकडे अक्षय आता माहीकडे बघतो. अक्षय आता विचार करतो आणि पटकन आता माहीला म्हणतो की रमा. तर आता माही म्हणते काय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आता एवढे दिवस झाले पण तुला काही सिम्पटम्स का दिसत नाही आहेत. ते ऐकताच आता माही म्हणते की म्हणजे. आणि माहीला धक्का बसतो. आणि अक्षय म्हणतो की म्हणजे तुला उलटी होत नाही आहे आणि रमा म्हणजे काही काम करताना तुला मळमळत नाही आहे. हे असे काहीतरी सिम्पटम दिसायला पाहिजे ना. आणि त्यानंतर आता राग येऊन माही म्हणते तुम्हाला काय म्हणायचं मी काय प्रेग्नंट नाही आहे का. तर आता अक्षय म्हणतो की अगं मला तसं नाही म्हणायचं पण सुरुवातीला कशी तुला आंबट चिंच कैरी खावीशी वाटत होती आता तसं नाही वाटत का. आणि त्यावेळेस तू आंबा म्हणजे आंबट कैरी चिंचा सगळं काही खाल्लं होतंस पण आता तुला काही तसं खावंसं नाही वाटत का. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की मला असं वाटतंय की. तर माही म्हणते की काय वाटतंय. तेव्हा आता विचार करत अक्षय म्हणतो काही नाही चल आता आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे आणि अपॉइंटमेंटही घ्यायची. इकडे आता पटकन आता सीमा ही आई आजीच्या बेडरूममध्ये येते. आणि आई आजीच्या बेडरूममध्ये येताच आता सीमा आई आजीच्या जवळ येत म्हणते की काही काम करतायत का. आई आजी आता सीमाकडे बघते आणि म्हणते की काही फाईल ना पेंडिंग होत्या त्या सगळ्या वेळा नीट करते. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की काम करा आणि तुम्हाला कॉफी आणू का. घ्या ना अजून एक. काम करताना चांगली तुम्हाला एनर्जी मिळेल. तर आता आई आजी म्हणते की नको गं सीमा. आणि आता आई आजी म्हणते की आत्ताच मागाशी घेतली. तर सीमा म्हणते की घ्या ना अजून एक. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की मग आई आजी गरम पाणी आणू का कशासाठी चांगलं असतं. आणि तेवढ्यात आई आजी म्हणते की नाही नको मला. आणि आई आजी म्हणते की सीमा तुझं माझ्याकडे काही काम आहे का. आणि त्यानंतर आता पटकन सीमा ही खाली बसते आणि म्हणते की मला ना तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचे. तर आजी म्हणते बोल ना. तेवढ्यात आता सीमा म्हणते की इरावती वंशाना दररोज गेट्सकडे एक मोठा कॅनॉनसारखा बोर्ड घेऊन जातात आणि पुन्हा तो बोर्ड घेऊन पाठीमागे येतात. मला त्यांचं हे काही कळतच नाही असे सीमा आई आजीला सांगते.
आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की मी त्यांना विचारणार होते, पण नंतर विचार केला की नको, त्या बोलतील, रागावतील. तर आई आजी म्हणते की तिचं ना जगावेगळंच चालतं, बरं झालं नाही विचारलं तर ते जाऊ दे. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की मी त्या असं का करतात ना, हे मला काही कळतच नाही आहे. नेमकं त्याचा अर्थ तरी काय आहे हे सुद्धा मला कळत नाही आहे. तेव्हा आता लगेचच आई आजी म्हणते की सीमा, मी तिची आई असून ती काय करते हेच मला कळत नाही, तर तुला कसं कळणार. आणि त्यानंतर आई आजी म्हणते की तिचं काय चालतं ना ते तिलाच माहिती. अभ्यास करून ती वेगवेगळे प्रयोग वगैरे काहीतरी करत असते, ते मलासुद्धा काहीच कळत नाही. आई आजी म्हणते की ती ना काहीतरी डान्स करते, ती विचित्रच करत असते. तू तिचा विचार नको करू आणि तिच्या भानगडीतसुद्धा पडू नको सीमा. आणि तिचं ना जगावेगळंच चालत असतं. त्यामध्ये आपण जर ते शोधण्याचा प्रयत्न केला ना आपल्याला काहीच कळणार नाही. ते फक्त तिलाच समजतं काय एक्सरसाइज करते काय माहिती. जाऊ दे सीमा ना, तू तिच्याकडे अजिबात लक्षच देऊ नको, असे आता आई आजी सीमाला समजावते. पण आता सीमाच्या मनातून आता तो प्रश्न काही जातच नसतो. नेमकं इरावती वंशा तो बोर्ड गेटसमोर कडे घेऊन जातात. पुन्हा आता गेटकडून पाठीमागे आणतात. दररोज हे काय चाललंय आणि मी 3 महिन्यापासून जवळपास बघते. आता सीमाच्या डोक्यातून ते काही जातच नसतं. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की मला वाटतं की तुम्हाला माहीत असेल हे, म्हणून मी तुम्हाला विचारायला आले होते. तेव्हा आता आई आजी म्हणते झालं का तुझं सीमा. तर आता सीमा हसतच म्हणते हो हो झालं माझं आणि तुम्ही करा काम. आणि त्यानंतर आता सीमा उठून जाते आणि आई आजीला म्हणते की काही लागलं तर मला सांगा बरं का. तर आई आजी म्हणते हो. सीमा आता निघून जाते. इकडे आता माही ही इरावतीकडे येते आणि अक्षयने जो प्रॉब्लेम सांगितला ना तो आता इरावतीला माही बोलते. माही म्हणते की अक्षयने मला विचारलं तुला काही सिम्पटम्स का जाणवत नाही आहे, म्हणजे उलटी मळमळ का होत नाही आहे. ते ऐकताच आता इरावती म्हणते की हे तर होणारच होतं ग. इरावती म्हणते की अगं माही तू आई झालेली नाही आहे आणि आईबद्दल होणाऱ्या फिलिंगसुद्धा तू कधी अनुभवलेल्या नाही आहेत, म्हणून अक्षयला हे वाटत असावं. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की पण माही तू काळजी करू नकोस. ही इरावती कशासाठी आहे आणि या मोबाईलमधील इंटरनेटसुद्धा कशासाठी आहे. मी ना काय ते सगळं काही शोधून काढते आणि माहिती करून घेते. आणि मग आता इरावती म्हणते की काही गोष्टी आपल्याला कळल्या ना कसं वागायचं ते अगदी सोपं होईल. आणि लगेच आता मोबाईलमध्ये सर्च मारून सिम्पटम्स क्युरिंग असे आता इरावती सर्च करते. आणि तेवढ्यात आता मोबाईलवर सगळे सिम्पटम्स आलेले असतात. ते सगळे सिम्पटम बघताच इरावती आता माईला म्हणते हे बघ, प्रत्येकाच्या बाबतीत सिम्पटम्स वेगवेगळे असतात. काहींना भूक लागते तर काहींना भूक लागत नाही, काहींना उलट्या होतात, काहींना मळमळतं. इरावती म्हणते की काही जणींचे पाय सुजतात, पण आता पाय सुजलेले कसे दाखवणार. आणि इरावती म्हणते की चिडचिड होती, दगदग होती. तर आता माही चिडतच म्हणते ती चिडचिड तर माझी होतीच आहे. आणि इरावती आता वाचू लागते की काही जणींना वाससुद्धा सहन होत नाही आणि काही जणींना आंबट चिंबट असं खावंसं वाटतं. आणि लगेच आता इरावती वाचते की काही जणींना बाळामुळे पोट खाली आलेलं असतं ना, त्यामुळे सतत युरिनला जावंसं वाटतं. आणि आता माहीने डोक्याला हात लावलेला असतो. माही म्हणते इरा ही सगळी प्रोसेस ना एकदम बोरिंग आहे, बोरिंग. आणि हे एवढे सिम्पटम्स कसे काय पाळायचे आणि कसे काय आता अंमलात आणायचे मला तर काही कळत नाही. खरंच ही प्रोसेस एकदम बोरिंग आहे इरा, याच्यातून तू प्लीज काहीतरी दुसरा मार्ग शोध. आणि आता माही म्हणते हे बघ इरा, तू सुद्धा आता सर्च कर आणि मी सुद्धा सर्च करते आणि मला ना आता हे सगळं फॉलो करायचं आहे. आणि तू सुद्धा ना तुला नवीन काहीतरी भेटलं तर मला सांग, मला सुद्धा नवीन काहीतरी मिळालं ना मी ते सुद्धा फॉलो करील, असे माही आता इरावतीला बोलते. आणि त्यानंतर आता माही म्हणते की हे सगळं सोड, पण इरा आज प्रॉब्लेम वेगळाच आहे. अक्षय मला आज डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे. तेव्हा आता इरावती म्हणते की मग त्यात काय झालं, हे कधी ना कधी होणारच होतं. पण आता अक्षय आता तुला डॉक्टरांकडे जरी घेऊन जाणार असला तरी तू डॉक्टरांकडे नाही जायचं, तर खऱ्या रमाला आपण अक्षयसोबत डॉक्टरांकडे पाठवायचं, म्हणजे विषयच नाही. आणि तसंही मला वाटतंय की रमा अक्षयला काहीच खरं सांगणार नाही आहे, कारण तिच्यावरून मला सगळं काही दिसतंय. आणि आता इरावती म्हणते की तिला चांगलं माहिती, तिने जर काहीही गडबड करायचा प्रयत्न केला तर अख्खं मुकादम रस्त्यावरती येईल, हे देखील तिला चांगलंच ठाऊक आहे. आणि त्यानंतर आता अक्षय हा खऱ्या रमाला डॉक्टरांकडे घेऊन जातो. खरी रमा आता डॉक्टरांकडे यायला तयार झालेली असते आणि अक्षयसोबत आता खरी रमा डॉक्टरांकडे जाते. आणि तेवढ्यात आता अक्षय डॉक्टरांना प्रश्न करतो की आता काही सिम्पटम्स म्हणजे युजली जे सिम्पटम्स जाणवतात
ते का जाणवत नाही आहे. आणि तेवढ्यात आता रमाला उलटी होऊ लागते आणि लगेच आता रमा बाहेर जाते आणि रमा उलटी करते. तर आता डॉक्टर म्हणतात, हे बघा सिम्पटम्स दिसतात पण त्या तुम्हाला सांगत नाही आहे, तुमच्यापासून त्या लपवतात. आणि त्यानंतर आता अक्षय आता रमाला घरासमोर घेऊन येतो आणि त्यानंतर अक्षय रमाला म्हणतो की मला माहिती आहे पण आता काही दिवस तू साडी घालणं टाळ ना. आणि अक्षय म्हणतो की पुढचे काही महिने तू आता साडी घालायचं टाळायला हवंस. आणि तेवढ्यात आता रमाला खूप थकवा जाणवत असतो आणि रमाकडे बघत आता अक्षय हा रमाचे हात धरतो. तर रमाचे हात थोडेसे काळे काळे झालेले असतात आणि लगेच आता अक्षय म्हणतो की काळे काळे का झाले हात. आणि लगेच आता रमा म्हणते की काही नाही. आणि रमा तिचे हात पाठीमागे घेते आणि त्यानंतर आता रमा ही पुन्हा गेस्ट रूममध्ये जाते. तर इकडे आता माही ही पुन्हा बेडरूममध्ये असताना अक्षय आता माहीकडे येतो आणि आता त्यानंतर आता अक्षय पुन्हा माहीकडे येतो आणि पुन्हा आता माहीला म्हणतो की आता रमा मला तुझे हात दाखव ना. तर आता माही ही आता अक्षयकडे बघते. तर अक्षय पुन्हा आता माहीचे हात बघतो पण आता माहीचे हात तर एकदम पांढरे शुभ्र असतात. आणि हातावरून आता अक्षय खरी रमा आणि खरी माही कशी ओळखणार. माहीचे हात बघताच माहीचे हात पांढरे शुभ्र तर डॉक्टरांकडे घेऊन गेलेल्या रमाचे हातावरती काळे काळे डाग. आणि हे सगळं आता अक्षयच्या लक्षात येऊन आता रमाच्या प्रेग्नन्सीमध्ये खरी रमाला अक्षय कसे शोधून काढणार आणि सीमाला खरे सत्य कसे समजणार आणि माही इरावतीचा डाव उलटवून आता खरी रामा पुन्हा कशी अक्षय समोर येणार आणि खऱ्या रामाला आता अक्षय कसे स्वीकारणार, हे सगळं बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.